विदर्भात आजपासून जे आहे ते मान्सून सक्रिय होणार आहे। याच पार्श्वभूमीवर नागपुरातील कृषी सेवा केंद्रावर जे आहे शेतकऱ्यांनी गर्दी केलेली आपण बघू शकता की बियाणे खरेदी करण्यासाठी जे आहे ते शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण जे बघितलं असेल तर ग्रामीण भागातील शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। चांगलं उत्पादन व्हावं यासाठी जे आहे या ठिकाणी जे आहे ते बियाणे खरेदी करण्यासाठी जे आहेत ते शेतकरी बांधव आलेले आहेत। एकूणच जर बघितलं असेल तर मान्सूनची वाट जी आहे ते शेतकरी अनेक दिवसापासून बघत होता, मात्र आजपासून 4 दिवस जे आहे ते मान्सून जे आहे ते सक्रिय असणार आहे। त्यासाठी जे आहे शेतकरी आपल्या पेरणीच्या लगबगीसाठी जे आहे ते तयार आहे। त्यासाठी जे आहे ते आज इथे गर्दी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर संपूर्ण शेतकरी जे आहे ते ग्रामीण भागातील आहेत। काय सांगाल भाऊ, सर्वाधिक कुठल्या बियाण्याची खरेदी जी आहे शेतकरी करताना दिसत आहे? कॉटन, तूर आणि सोयाबीन यांची खरेदी सर्वात जास्त होत आहे। हां, 3-4 दिवसात काय अडचण उलाढाल गेली संपूर्ण बाजारात? सर आता कसं पाऊस कमी असल्यामुळे थोडं ग्राहकीचा अजून कमी अभाव आहे, नाही तर पाणी पडलं की ग्राहकीचा अभाव वाढतो। आता कापूस आणि बाकी सोयाबीनसाठी का बियाणे हां, बियाणे घेतात ना। बघू शकता की शेतकरी आहेत, काही शेतकऱ्यांसुद्धा सोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, काय आपण लागवड करताना यंदा काय अपेक्षा आहे पावसाकडनं? पाऊस तर यंदा तर खूप आता कमी आहे पाऊस, आणि की आम्ही अपेक्षा करतो की जास्त पाऊस आला पाहिजे म्हणून, आणि आम्ही कापूस खूप प्रमाणात लावतो आम्ही। का मागच्या वर्षाप्रमाणे या वर्षीच्या तुलनेत काय पावसाची का अपेक्षा आहे आणि काय लागवड आपण किती एकरात करत असतो? अपेक्षा म्हणजे पावसाची बघितली तर आम्हाला भरपूर पावसाची म्हणजे 80% पाऊस झाला पाहिजे अशी अपेक्षा आमची आहे शेतकऱ्यांची। आणि कापूस आम्ही खूप लावला आहे यावेळेस। अपेक्षा आहे की आम्हाला पावसामुळं तर कापूस कमीच होतो, आणि पाऊस झाला चांगला झाला की पाऊस जास्त म्हणजे कापूस आम्हाला भरपूर होतो। बघू शकता की हक्काचे पीक जे आहे विदर्भात ते सोयाबीन आहे आणि शेतकरी राजा जे आहे ते या ठिकाणी कृषी सेवा केंद्रामध्ये जे आहे ते गर्दी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर अवघ्या महाराष्ट्रात जर बघितलं असेल पावसाने सुरुवात केली, मात्र विदर्भात अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नाही। त्यासाठी एकंदरीतच बघितलं असेल तर कृषी सेवा केंद्रामध्ये जे आहेत ते शेतकरी आलेले आहेत आणि बियाणे खरेदी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।